3.5 वर्षांपासून केवळ आणि केवळ नर्मदेचं पाणी पिऊन आपली साधना करत आहे असा दावा मध्य प्रदेशातील एका महाराजांनी केला आहे। कोण आहेत ते महाराज, कुठे असतात आणि काय आहे या महाराजांची माहिती ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मध्य प्रदेशातील समर्थ महाराज, समर्थ दादागुरु महाराज असं त्यांचं नाव आहे। त्यांना अवधूत दादागुरु देखील म्हटलं जातं। हे मध्य प्रदेशातील जबलपूरचे हे महाराज आहेत। सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ त्याचबरोबर बातम्या देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे। अनेक व्हिडिओ त्यांचे असून त्यांनी कुठल्याही प्रकारचे अन्न खाल्ले नाही, कुठल्याही प्रकारचे फळ देखील त्यांनी खाल्ले नाही। केवळ आणि केवळ नर्मदे मातेच्या अर्थात नर्मदा नदीच्या पाण्यावर त्यांनी आपले जीवन 35 महिन्यांपासून काढत आहेत। फक्त पाणी ते पेत असून आणि साधना करत आहे। या भक्तीच्या भवसागरांमध्ये आपली साधना ते करत आहे असे त्यांचा दावा आहे। यानंतर त्यांनी आपली नर्मदा परिक्रमा सुद्धा त्यांनी केली आहे। पोटात कुठल्याही प्रकारचे अन्न नसल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो। काही दिवस जेवले नाहीत तर माणसाला अशक्तपणा येऊन नाना प्रकारचे आजार होऊन मृत्यू येऊ शकतो। परंतु या महाराजांचे केवळ 3.5 वर्षांपासून कुठल्याही प्रकारचे अन्न त्यांनी खाल्ले नाही, कुठल्याही प्रकारचे फळ त्यांनी खाल्ले नाही, तरी सुद्धा त्यांचे शरीरयष्टी आणि त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे। नर्मदा परिक्रमा करत असताना चक्क ते तरुणांसारखे बोलतात। एवढी शक्ती, एवढी ऊर्जा त्यांच्याकडे कशी आहे, ही अध्यात्माची गोष्ट आहे। यासाठी मध्य प्रदेश सरकारने डॉक्टर मोहन यादव यांच्या सरकारने ह्या महाराजांची चिकित्सा करण्याची ठरवले, त्यांची तपासणी करायचे ठरवले। यासाठी एक समिती देखील त्यांनी गठीत केली आणि 7 दिवस त्यांची पूर्ण तपासणी केली। या संबंधीचे व्हिडिओ आणि बातम्या देखील सोशल मीडियावर उपलब्ध आहे। लवकरच या संबंधित अहवाल येईलच। परंतु 3.5 वर्षांपासून कुठल्याही प्रकारचं अन्न त्यांनी खाल्लं नाही असे हे दादागुरु महाराज यांची आध्यात्मिक चर्चा सोशल मीडिया आणि मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे। धन्यवाद।